नमस्कार मित्रांनो, टेक्नो शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला हिट करा। मित्रांनो, आज आपण पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या नवीन अपडेट बद्दल बोलणार आहोत। एप्रिल 2025 पासून लागू झालेले नवीन नियमामुळे प्रत्येक शेतकऱ्याला काही महत्त्वाच्या गोष्टी माहित असणं गरजेचं आहे। विशेष म्हणजे शेतकरी ओळखपत्राशिवाय आता याच्या पुढे लाभ मिळणार नाही। चला जाणून घेऊया याबद्दलची सविस्तर माहिती। मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत दरवर्षी 6,000 रुपये मिळतात, पण आता नवीन नियमानुसार या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळखपत्र म्हणजे फार्मर आयडी कार्ड असणं बंधनकारक आहे। जर तुमच्याकडे शेतकरी ओळखपत्र नसेल तर येणारा 20वा हप्ता किंवा पुढील हप्ते तुम्हाला मिळणार नाहीत। याशिवाय नवीन नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी काही नियम बदलले आहेत। नोंदणी करताना आधार नंबर आणि त्याच्याशी लिंक असलेला मोबाईल नंबर टाकावा लागेल। जर तुम्ही यापूर्वी कुटुंबातील दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर हा मोबाईल नंबर वापरला असेल तर तो पुन्हा वापरता येणार नाही। नोंदणीसाठी तुम्हाला तुमचं राज्य, उदाहरणार्थ महाराष्ट्र निवडावं लागेल आणि कॅप्चा कोड टाकून OTP मिळवावा लागेल। जर तुमच्याकडे शेतकरी ओळखपत्र नसेल तर आधी ते काढावं लागेल, त्याशिवाय ऑनलाईन नोंदणी पूर्ण होणार नाही। आता शेतकरी ओळखपत्र काढण्यासाठी तुम्ही CSC सेंटर, आपले सरकार सेवा केंद्र किंवा तुमच्या गावातील तलाठी कार्यालयात जाऊ शकता। जे शेतकरी सध्या पीएम किसान किंवा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ घेत आहेत त्यांच्यासाठी हा नियम लागू आहे। जर तुमच्याकडे शेतकरी ओळखपत्र नसेल तर तुमचा लाभ बंद होऊ शकतो, त्यामुळे लवकरात लवकर शेतकरी ओळखपत्र काढून घ्या। आता नोंदणी करण्याची प्रक्रिया काय आहे हे नीट समजून घ्या। पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर जा, तिथे तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे। त्यानंतर तुम्हाला खाली आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर टाका, त्यामध्ये राज्य निवडा, उदाहरणार्थ महाराष्ट्र राज्य, कॅप्चा कोड टाका आणि गेट OTP या बटनावर क्लिक करा। OTP येईल, तो OTP टाकून पुढील प्रक्रिया पूर्ण करा। जर तुम्ही शेतकरी ओळखपत्र काढेल नसेल तर या पोर्टलवर युअर फार्मर आयडी नॉट जनरेटेड असं नोटिफिकेशन येईल, त्यामुळे आधी शेतकरी ओळखपत्र काढा आणि मग नोंदणीसाठी पुढे जा। शेतकरी मित्रांनो, ही वेळ वाया घालवू नका। आजच तुमचं शेतकरी ओळखपत्र काढा आणि पीएम किसान योजनेचा लाभ सुरू ठेवा। तुमच्या गावातील CSC सेंटर किंवा तलाठी कार्यालयात संपर्क साधा। जर तुम्हाला याबद्दल आणखी माहिती हवी असेल तर खालील कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही प्रश्न विचारू शकता, मी तुम्हाला नक्की मदत करेल। आता जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या गावातील सर्व व्हॉट्सअपच्या ग्रुपवर शेअर करा आणि टेक्नो शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला हिट करा। भेटूया नवीन अपडेटसह नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।